तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। भारताला स्वतंत्र मिळावं म्हणून या देशातल्या भटक्या जमाती अत्यंत तीव्रतेने लढल्या, ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि त्या सर्वांचा हिरो होते राजे उमाजी नाईक, ज्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये दंड थोपटलं, इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केलं। या भारताचा जाहीरनामा काय असावा, अमेरिकेनं जसा जाहीरनामा त्या काळात घोषित केला होता तसा जाहीरनामा घोषित करणारे राजे उमाजी नाईक आहेत आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कर्नाटकातून हजारो बांधव आज बिवडीमध्ये त्यांच्या जन्मगावात आलेले आहेत। आम्ही दरवर्षी इथे येतोय। राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ हे आता सातत्यानं बिवडीमध्ये राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात, आज पण ते येत आहेत। तर ही क्रांतिकारकाची भूमी आहे, आम्हा सर्वांना ऊर्जा देणारी भूमी आहे। या देशाला स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947ला मिळालं, पण भटके विमुक्तांना ज्यांच्या कपाळावरती गुन्हेगारीचा शिक्का इंग्रजांनी मारला होता त्यांना स्वतंत्र हे 1952ला 31 ऑगस्टला मिळालं, म्हणजे 5 वर्ष 16 दिवस लेट स्वतंत्र मिळालं। असे ह्या सगळ्या जमातींचा हिरो नायक हे राजे उमाजी नाईक आहेत। त्यांना अभिवादन करणं हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, आम्हाला ऊर्जा देणार आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे आज इथं बिवडीमध्ये आहोत। साहेब, बारामतीमध्ये काल ओबीसी बांधवांनी मोठा मोर्चा काढलेला होता। त्यांचं म्हणणं आहे की जे मराठा समाजाला GR काढलेला आहे त्या संदर्भात ओबीसीला त्या आरक्षणामध्ये काही हे बघा, महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसींचं हेच म्हणणं आहे, सरसकट जी मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावं, कुणबी म्हणून दाखले द्यावेत, याला सर्वांचा आक्षेप आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचं, राज्य सरकारचं मी विशेष अभिनंदन करेन की सरसकट कुणबीकरण करणं ही जी मागणी होती ती मागणी सरकारनं मान्य केली नाही। सरकारने जो नवीन GR काढलेला आहे तो कशा पद्धतीनं ज्यांच्याकडे कुणबीचे दाखले आहेत आणि त्यांना कशा पद्धतीनं दाखले देता येतील अशा पद्धतीचा तो GR आहे। GRमध्ये सुद्धा अजून संभ्रम आहे। मराठा समाज म्हणतोय आमचं नुकसान झालं आहे, ओबीसी समाज म्हणतोय आमचं नुकसान झालं आहे, तर नक्की यामध्ये स्पष्टता येईल। ओबीसी समाजानं काळजी करण्याची आवश्यकता नाही, आम्ही सगळे ओबीसींच्या बाजूनं ताकदीनं उभे आहोत। महाराष्ट्र सरकार ओबीसींच्या बाजूनं आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ जोपर्यंत आहेत तोपर्यंत ओबीसीवरती अन्याय होणार नाही आणि सर्व लोकांचाही माननीय देवाभाऊंच्यावरती विश्वास आहे। त्यामुळं निश्चिंत राहावा, अजून काय यामध्ये स्पष्टता आल्याच्या नंतर आपण नक्की योग्य आणि चांगली भूमिका घेऊ। GRमध्ये संभ्रम असल्यामुळे एका बाजूला ओबीसी बांधव म्हणतात की आमच्या आरक्षणामध्ये आली, हा ओबीसी समाजामध्ये तशी भावना तयार झालेली आहे आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी अशी आहे की याच्यामध्ये स्पष्टता आणा। आता हे कुठं हैदराबाद गॅजेट तुम्ही लागू केलं, हे 5 जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे मराठवाड्यामध्ये। तिथल्या प्रांत साहेबांना तुम्ही जेव्हा दाखले देण्याची वेळ येईल तेव्हा त्यामध्ये स्पष्टता आली, बाबा कशा पद्धतीने दाखले देणार आहेत, कुणाला दाखले देणार आहेत, तिथला नातेवाईक म्हणजे कोण। आता नातेवाईक म्हणजे बाबांनो जो आमचा रक्ताचा नातेवाईक आहे, पितृ सत्ताक पद्धतीनं जी नाती आहेत त्या नात्यांना द्यायचं असं आहे। तर एकदा स्पष्टता आल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती भूमिका घेता येईल। साहेब, एकदा मराठा बांधवांकडून मोठ्या प्रमाणात मोर्चे काढण्यात आले, ज्यानंतर मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव देखील मोर्चे। नाही, ओबीसी समाजाची भावना तुम्ही समजून घ्या। ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना ओबीसी समाजाचा विरोध नाही, ना आमचा विरोध नाही, आमच्या लोकांचा विरोध नाही किंवा नागरिकांचा नाही, परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत परंतु खाडाखोड करून मागं कुणबी लिहायचं, पुढं कुणबी लिहायचं, असं काहीतरी करून दाखले काढायचे, बनावटगिरी करायचं, या सगळ्या गोष्टीला विरोध आहे। किंवा सरसकट तुम्ही नोंदी नसताना दाखले द्या, या गोष्टीला विरोध आहे। आज येईन उद्याही राहील। धनगर समाजाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी अपशब्द वापरले होते। बघा, त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं ते शब्द वापरले, त्याच्याबद्दल मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, धनगरांची भूमिका घ्यायला अत्यंत खंबीर आहे। तुम्ही ज्या पद्धतीनं स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंटचा मी निषेध करतो। धनगरांच्याकडे सुभेदार मल्हारराव होळकरांची तळपती तलवार आहे, अहिल्यादेवींचा भासडा आहे, अहिल्यादेवींच्या दुसऱ्या हातामध्ये पिंड आहे। कुठं भासडा घ्यायचा, कुठं पिंड हातामध्ये घ्यायची ते धनगरांना नक्की कळतं। महाराजा यशवंतराव होळकर या देशातला पहिला तोफेचा कारखाना काढणारे आहेत, त्यांच्याकडे तोफगोळा आहे धनगरांच्याकडं। आता बघितलं तर बापू बिरू वाटेगावकरांची एका हातामध्ये कुऱ्हाड आहे, दुसऱ्या हातावर खांद्यावरती बंदूक आहे। संत बाळूमामाची शांतता आहे। तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.